अनुभूतीमध्ये एक आई येतात, त्यांनी हा एक प्रश्न विचारलेला आहे, की अनुभूतीमध्ये बरेच वेळा सांगितलं जातं, की एस्पेशली एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टीने किंवा मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने श्वास ऑब्झर्व्ह करायला बरेच वेळा सांगितलं जातं किंवा श्वासाचा स्पर्श अनुभवा असं सांगतात. तर ते करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हा त्यांचा प्रश्न आहे. तर मित्र-मैत्रिणींनो, श्वास ऑब्झर्व्ह करायचा म्हणजे खरं तर आपण जो दर क्षणाला आयदर श्वास घेत असतो किंवा सोडत असतो. इन्हेल, एक्झेल ही अविरत चालणारी प्रोसेस आहे. आता ह्या श्वास ऑब्झर्व्ह करायचा, तो का करायचा? तर आपल्या मनात असंख्य विचार असतात आणि ह्या असंख्य विचारांमुळे आपलं मन सतत भरकटत असतं. एका विचारावरनं दुसऱ्या विचारावर, दुसऱ्या विचारावरून तिसऱ्या विचारावर असं कंटिन्युअस खरं तर सुरू असतं आणि हे जेव्हा विचारांचं काहूर मनात माजतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली एकाग्रता जी आहे त्याच्यावर परिणाम होत असतो. सो एकाग्रता साधण्यासाठी हे विचार कमी करायचे असतात आपल्याला आणि हे विचार कमी करण्यासाठी जर आपण काय करू शकतो, तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे श्वासांकडे बघू शकतो. जर श्वासाकडे आपण पाहू शकलो, तर अनुभवाने तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार हळूहळू काही प्रमाणात कमी होत आहेत आणि जसे तुमचे विचार कमी होतात तसे तुमची एकाग्रता वाढायला तुम्हाला नक्की मदत होते. तर जर तुम्ही 5 ओंकार म्हटलेत आणि त्यानंतर श्वास ऑब्झर्व्ह करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तो डेफिनेटली त्याच्यात इम्प्रूव्हमेंट जाणवेल. किंवा तुम्ही जर व्यायाम केला, कुठल्याही प्रकारचा व्यायाम, चालणं, धावणं, योगासनं आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या श्वासाची गती थोडीशी वाढलेली असते. जेव्हा तुम्ही चालता, धावता किंवा एक्सरसाइज करता, तर त्यानंतर जर तुम्ही श्वास ऑब्झर्व्ह करायचा प्रयत्न केला, तर तो तुम्हाला इफेक्टिव्हली दिसतो. परंतु समजा तुम्हाला श्वासाचा स्पर्श अनुभवताच येत नसेल, ऑब्झर्व्ह करता येत नसेल. श्वासाचा स्पर्श ऑब्झर्व्ह करायचा किंवा श्वास पाहायचा म्हणजे काय करायचं, तर जो प्रत्येक क्षणी श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय, त्याचा फील घ्यायचा, तो महसूस करायचा. त्याचा जो नाकाला स्पर्श होतोय, तो फील करायचा, म्हणजे श्वास पाहायचा. आता समजा तुम्हाला हेही करून जमत नसेल, तर अगदी सोपी ॲक्टिव्हिटी सांगतो, की हे बोट आहे, हे बोट नाकाखाली ठेवायचं आणि मग इथे श्वास आपण सोडतो, तेव्हा श्वासाचा स्पर्श त्याला अनुभवतोच आपण. इथे श्वासाचा स्पर्श होतो. तर डोळे मिटून तुम्ही 5 श्वास, 10 श्वास, 15 श्वास असा तो स्पर्श पाहिलात, तरीसुद्धा तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल, की तुमचं लक्ष हे श्वासाकडे यायला लागलेलं आहे. तुम्ही हे निश्चित करून पहा. हे खूप सोपे छोटे उपाय आहेत, पण ते खूप इफेक्टिव्ह आहेत, खूप परिणामकारक आहेत आणि हीच खरं तर आमची अनुभूती आहे. सो तुम्ही पण करा. काही अडचण आली तर आम्हाला फोन करा. आम्ही आहोतच तुमच्याबरोबर. विश यू ऑल द बेस्ट.